नमस्कार मैत्रिणींनो, मी सोनाली तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. तर मी चालली होती खंडोबा मंदिरात. तर खंडोबा मंदिर हे आळंदीकडे आहे आणि ते मंदिर हे डोंगरावर आहे आणि खंडोबाचं मंदिर डोंगरावर आहे आणि बाणाईचं मंदिर हे खाली आहे. तर आम्ही गेलो होतो मंदिरामध्ये. तिथलं वातावरण बघून एवढं छान वाटत होतं ना, खूप सुंदर वातावरण होतं. मग खंडोबा मंदिरामध्ये गेलो. आरती केली आरती केली, पूजा केली. सर्वांनी मुलांनी वगैरे दर्शन घेतला. भंडारा उधळला, प्रदक्षिणा घातल्या. खूप छान वाटत होतं. मग पुढे आम्ही बाहेर प्रदक्षिणा घातल्यानंतर मग बाहेर आलो. मग खाली आलो. मग तिथलं जरा निसर्गरम्य वातावरणाचं एवढं छान वातावरण होतं ना, तर भारी वाटत होतं मस्तपैकी. मग तिथला थोडासा आनंद घेतला आणि खाली आलो बाणाईच्या मंदिरामध्ये. तिथेही दर्शन घेतलं आम्ही. तिथे दर्शन वगैरे घेतलं. मी तर फर्स्ट टाईमच गेली होती. तुम्ही कधी गेलं होतात का? मला कमेंट करून नक्की सांगा. मग पुढे आम्ही खाली घरी येताना मग ते बोराचं झाड दिसलं. मग बोराचं झाड दिसलं तर मग मिस्टरांना म्हटलं की बोरं खायची आहेत मला. मग मुलांनी हट्ट केला की पप्पा बोरं काढून द्या. मग बोरं काढली आम्ही दोघांनी मिळून आणि जरा कच्चीच होती पण छान लागत होती. तर पुढे मग गेलो बोरं वगैरे खाल्ली आणि पुढे गेलो. फोटो वगैरे काढले. ज्ञानेश्वर महाराजांचं मंदिर होतं. मग ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरात गेलो. दर्शन वगैरे घेतलं. सर्व देवांचे तिथे मूर्त्या होत्या. मग त्या मूर्त्यांचे वगैरे दर्शन घेतले आणि पुढे आरवी बोलली की आई मला उसाचा रस प्यायचा. ठीक आहे म्हटलं चल. जाता जाता घरी येता येता उसाचा रस पिलो. आम्ही सगळेजण मिळून आणि घरी आज नागदेवीची पूजा होती. मग त्या दिवशी मला जरा लेटच झाला हा व्हिडिओ टाकायला. मग नागदिवे बनवले घरी, दर्शन वगैरे पूजा वगैरे केली आणि छान फोटो वगैरे काढले. मी पुढे टाकणारच आहे लास्ट शेवटला. तर तुम्ही बघा आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला असे व्हिडिओ पाहायचे असतील तर तेही सांगा. थँक्यू.